सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही दिवसभर व्यवसायामध्ये अगदी व्यस्त राहाल. त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला थोडासा थकवा जाणवेल आणि डोकेदुखी इत्यादी गोष्टींमुळे तुम्ही थोडेसे चिंताग्रस्त व्हाल. परंतु आज प्रमोशन पाहून तुमचं मन प्रसन्न राहील. प्रेमजीवन जगणारे लोक आपल्या जोडीदाराप्रती सावध राहतील. आज जर तुम्हाला कुठलीही चिंता असेल तर ती लवकरात लवकर तुमच्या कर्तृत्वानं दूर होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्न दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी भविष्यातील नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा आहे. आज नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या वरिष्ठांच्या मदतीनं पदोन्नती मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज तुम्ही तुमच्या मुलाला कुठेतरी फिरायला बाहेर घेऊन जाऊ शकता. तुमच्या जोडीदारासोबत काही वाद चालू असेल तर तोही आज संपुष्टामध्ये येईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायातील नफ्यानं समाधानी असाल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते जी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार मेहनतीचा असेल. आज तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत एखाद्या नातेवाईकाच्या घरी देखील जाऊ शकता. तुम्हाला आज तुमच्या व्यवसायातील काही विशिष्ट कामाची काळजी वाटू शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या भावाची मदत घ्यावी लागेल. आज तुम्ही कुठेतरी पैसे गुंतवले तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज संध्याकाळी तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचं मन उत्साही राहील. आज तुम्हाला तुमच्या दैनंदिन खर्चावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. असं न केल्यास ते तुमच्या आर्थिक स्थितीनुसार नुकसानदायक ठरू शकतं. आज तुमच्या कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रमांची चर्चा होऊ शकते. भावासोबत जर तुमचा काही वाद चालू असेल तर तोही आज संपुष्टामध्ये येईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावं लागेल, कारण तुम्ही कोणत्याही समस्येशी झुंज देत असाल तर आज त्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. आज नोकरदार लोकांना त्यांच्या सूचनांचं स्वागत केलं जाईल, जे पाहून लोक आनंदी होतील आणि अधिकाऱ्यांकडनं देखील तुम्हाला बढती मिळू शकते. तुमच्या संपत्तीमध्ये आज वाढ होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची चपाती काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कोणत्याही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावं लागेल आणि ते टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल. आज संध्याकाळी अतिथीच्या आगमनामुळे तुमचा खर्च वाढू शकतो. जर तुमचा पैसा तुमच्या व्यवसायामध्ये कुठे अडकला असेल तर तो आज तुम्हाला मिळू शकेल. आज तुम्ही तुमच्या सुखसोयींवरती थोडेसे पैसे खर्च करू शकता. नोकरदार लोकांच्या सूचनांचं आज स्वागत केलं जाईल, जे पाहून तुम्ही आनंदी व्हाल आणि अधिकाऱ्यांकडनं देखील तुम्हाला बढती मिळू शकते. आज तुमच्या संपत्तीमध्ये देखील वाढ होईल. आज नशीब 86% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज सकाळी तांब्यानं सूर्याला जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही मौल्यवान वस्तू मिळू शकतात, ज्याची तुम्ही फार दिवसांपासून वाट पाहत होतात, ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. परंतु आज तुम्ही तुमच्या बोलण्यावरती मात्र नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही वादाच्या वेळी तुमच्या रागावरती देखील नियंत्रण ठेवा. आज
तुम्ही तुमच्या पालकांना बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. जर तुमचा पैसा तुमच्या व्यवसायामध्ये अडकला असेल तर तो अचानकपणे तुम्हाला आज मिळू शकतो. आज त्यातले थोडेसे पैसे तुम्ही तुमच्या सुखसोयींवरती आणि तुमच्या बायकोवरती खर्च करू शकता. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल आणि त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आज तुम्ही जास्त पैसे विनाकारण खर्च करू नका. तुम्ही आज तुमची बुद्धिमत्ता वापरून तुमच्या व्यवसायातील काही नवीन कामांचा शोध सुरू कराल. आज तुम्ही तुमचा संध्याकाळचा वेळ तुमच्या मित्रांसोबत फिरण्यामध्ये घालवू शकता. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांची सेवा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही जितके जास्त कष्ट कराल तितका तुम्हाला फायदा होईल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या लग्नाचा प्रस्ताव देखील मंजूर करू शकता, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंद निर्माण होईल. आणि काही वाद जर झाला तर तुमचा जोडीदार तुमच्या सोबत उभा राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवांचं दर्शन घेऊन शनिदेवांना तेल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सर्व कामं ही काळजीपूर्वक करावी लागतील, कारण तुमच्यासमोर अनेक समस्या उभ्या राहतील. या अडचणींना तुम्ही घाबरू नका आणि धैर्यानं सामोरं जा. आज व्यवसायामध्ये देखील तुमचे शत्रू तुमच्यासोबत तोट्याचा सौदा करण्याला तयार होतील. तुम्ही आज कोणताही व्यावसायिक करार अंतिम करत असल्यास तुमची फसवणूक होणार नाही याची तुम्ही स्वतःहून काळजी घ्या. आज तुम्ही जितके जास्त कष्ट कराल तितकाच तुम्हाला फायदा होईल, त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आज जर तुम्ही लग्नाला इच्छुक असाल तर तुम्हाला चांगले प्रस्ताव येतील आणि त्यामुळे तुमचं मन देखील प्रसन्न राहील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये रुची वाढेल, ज्याचा तुम्ही फायदा घ्याल. व्यवसाय करणारे लोक आज त्यांच्या व्यवसायामध्ये काही बदल करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. आज व्यवसायामध्ये अधिक नफा मिळवण्यासाठी जास्त जोखीम तुम्ही घेऊ नका, अन्यथा तुम्हाला मानसिक ताण येईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.